तर ही गोष्ट आहे 60 ते 70 वर्षापूर्वीची. एक घनदाट जाडीमध्ये एक वसलेलं छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये एक मोठा असा वाडा आहे आणि त्या गावामध्ये कदाचित त्या वाड्यामध्येच एक सुंदर आणि नाजूक अशी मुलगी सून म्हणून येते. म्हणजेच आनंदची बायको. त्याच गावामध्ये थोरल्या पाटलांचा मुलगा सर्जा आहे, सर्जेराव, ज्याला गावचं तरुण तडफदार नेतृत्व म्हटलं जातं. आणि त्या सर्जाची नजर पडते त्या सुंदर नाजूक मुलीवर, त्या नव्या नवरीवर, जी आनंदची बायको बनून त्या गावात आली. आता हा सर्जेराव कोण आहे, तर त्या सर्जेरावला भावी पाटील म्हटलं जातंय. त्याचबरोबर त्याच गावात आबासाहेब म्हणून एक व्यक्ती आहे. त्या आबासाहेबांचा सर्जेरावचा काय संबंध? आबासाहेब सर्जेरावांचे वडील आहेत का आबासाहेब सर्जेरावचा चुलता वगैरे आहे? त्या दोघांमध्ये काय संबंध आहे? ज्या रात्री त्या नव्या जोडप्याच्या लग्नाचा गोंधळ घालायचा सुरू असतो, त्या रात्री त्या गावात नेमकं काय काय घडतं? गावातले एक वयस्कर व्यक्ती सांगतोय की गावची पाटीलकी अशी मिळत नाही, ती मिळवावी लागते. त्या रात्री गावची पाटीलकी मिळवण्यासाठी काहीतरी होणार आहे का? तिची नवीन मुलगी लग्न करून त्या गावी आले, जिच्यावर सर्जाचा मन आलंय, त्या मुलीबरोबर नेमकं त्या रात्री काय होणार आहे? ती मुलगी सर्जाला आधीपासून ओळखते का? सर्जाचं मन तर त्या नव्या नवरीवर आलंयच, परंतु ते नव्या नवरीचं प्रेम तिच्या नवऱ्यावर म्हणजे आनंदवर आहे की तिच्या मनामध्ये सुद्धा सर्जाबद्दल काहीतरी सुरू आहे? त्या गोंधळाच्या रात्री ते गोंधळ करणाऱ्या एका व्यक्तीला आबासाहेब का मारहाण करतायत? त्या नव्या नवरीला मिळवायच्या उद्देशानं सर्जेराव आनंद बरोबर काय वाईट करणार आहे का? दोन प्रतिष्ठित व्यक्ती कोणीतर कुणाचा तर अपमान केला म्हणून एकमेकाच्या विरुद्ध उभं राहणार आहेत का? कोण तर कुणाला मारहाण करतंय किंवा त्याचा खून करतंय आणि ते कोणतर पाहतंय देखील. नेमकं त्या गोंधळाच्या रात्री होणार काय? असे कितीतरी प्रश्न आपल्यासमोर उभा करतो गोंधळ या चित्रपटाचा ट्रेलर. फक्त 2 मिनिटाचा हा ट्रेलर इतका उत्कृष्ट पद्धतीने कट केलाय की तुम्हाला सहजासहजी समजत नाही की या मूवीचा मेन प्लॉट काय असणार आहे. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला काही गोष्टी सांगितल्या तशा काही गोष्टीचा तुम्ही अंदाज लावू शकता, परंतु तो मेन प्लॉट असणार आहे की तो सब प्लॉट असणार आहे हे मात्र पूर्णपणे आपल्याला समजत नाही. ह्या कथेत खूप सारे कलाकार असणार आहेत हे नक्की आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराला असा रोल असणार आहे जो या कथेला पुढे घेऊन जाईल. ट्रेलर मधले डायलॉग तुमची उत्सुकता आणखीन वाढवतात. उदाहरणार्थ ती जी नवी नवरी आहे ती सर्जेरावला म्हणते, आओ तुमच्या वावरातले टमाटर चिमटा की या. त्याचबरोबर आणखीन एक कॅरेक्टर आहे जे त्या नव्या नवरीला सांगतंय की बैलाचं व्यसन आणि चाबूक म्हणजे बायपण. म्हणजे ह्या पुरुषांचा लगाम स्त्रियांच्या हातामध्ये आहे असं ती इनडायरेक्टली तिला सांगते. ती जी नवी नवरी आहे जी त्या गावात लग्न होऊन आले, तिचा काहीतरी वेगळाच उद्देश नाही ना त्या गावात यायचा? हा देखील प्रश्न निर्माण होतो. किशोर कदम यांचे डायलॉग बघा. पाटीलकी मिळवायची असती, सहजासहजी मिळत नसती. ट्रेलर बघून हे तर समजलंय की या कथेमध्ये जे काय घडणार आहे त्याच्या केंद्रस्थानी ते नवं लग्न झालेलं जोडपं मात्र नक्की असणार आहे. जर तुम्ही टीजर आणि ट्रेलर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की ही एका रात्रीची कथा वाटते. एकच शॉट असा आहे जिथं थोडंसं तुम्हाला प्रकाशाने ते दिवसाचं वातावरण वाटते. तमिळ इंडस्ट्री मधलं लोकेश कनगराज हे नाव तुम्ही ऐकलंय का? त्यांनी कैथी नावाचा मूवी बनवला होता आणि ती कथा देखील एका रात्रीची कथा होती. म्हणजे ती सुरू होते आणि संपते एका रात्रीमध्ये. अशाच प्रकारच्या इतर मूवी देखील आहेत, म्हणजे एका दिवसाची किंवा एका रात्रीची कथा सांगणाऱ्या मूवीज. मराठीतलं उदाहरण म्हणजे पुणे मुंबई पुणे हा मूवी. अशा प्रकारच्या मूवीमध्ये मूवी सुरू झाल्यानंतर एखादा असा कॉन्फ्लिक्ट आपल्या समोर मांडला जातो आणि जो प्रोटॅगनिस्ट आहे त्याची एक वॉन्ट असते, त्याची एक गरज असते, ती तुमच्या समोर मांडली जाते आणि ती गरज पूर्ण होते की नाही हे पाहण्यासाठी प्रेक्षक पूर्णपणे मूवी पाहतो आणि त्यामध्ये प्रेक्षक एंगेज व्हावा, बोर होऊ नये म्हणून ती प्रोटॅगनिस्टची गरज जर पूर्ण झाली नाही तर त्याचे परिणाम म्हणजे स्टेक्स खूप हाय आहेत असं आपल्याला दाखवलं जातं. अशा प्रकारची स्टोरी टेलिंग सोपी नसते, परंतु हीच गोष्ट तुम्हाला गोंधळ या मूवीमध्ये पाहायला भेटणार आहे. त्या एका रात्री काय घडतंय, नेमका या मूवीचा प्रोटॅगनिस्ट कोण आहे, नेमका या मूवीमध्ये विलन कोण आहे, कदाचित ही मूवी तुम्हाला सरप्राईज देखील करू शकते. ज्या व्यक्तीला तुम्ही विलन समजताय तीच व्यक्ती पुढे जाऊन विक्टिम ठरू शकते. मला असं वाटतंय की ही कथा म्हणजे एक बुद्धिबळाचा खेळ आहे. पहिल्यांदा तुम्हाला पाहताना 2 साईडला 2 राजे दिसतील, वजीर दिसतील, घोडे दिसतील, प्यादे दिसतील, परंतु या सगळ्यामध्ये एखादा वजीर असा असू शकतो किंवा एखादा घोडा असा असू शकतो, एखादा प्यादा असा असू शकतं ज्याला आपल्या राजाला वाचवण्यासाठी स्वतःची कुर्बानी द्यायची नाही. त्याला त्या दोन्ही राजांना बाजूला सारून स्वतः राजा बनायचं. ती प्याद कोण आहे? त्या गावात आलेली नवी नवरी ती प्याद आहे का? किशोर कदम ते प्याद आहेत का? विठ्ठल काळे, प्रवीण डाळिंबकर हे देखील या मूवीमध्ये, तो वजीर किंवा ते प्याद ते दोघं असू शकतात का? माझ्यासमोर असे खूप सारे प्रश्न आहेत आणि 14 नोव्हेंबरला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळेल असं मला वाटतंय. टीजर आणि ट्रेलर पाहून मला इतकं तरी समजलंय की
टेक्निकली ही मूवी खूप स्ट्रॉंग आहे. मी टीजर रिव्ह्यू मध्ये एक एक फ्रेम पॉज करून त्या फ्रेमचे अनालिसिस करून सांगितलं होतं. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आय बटन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देतो. तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की 4 सेकंदाचा जरी शॉट असला तरी त्यामध्ये किती डिपार्टमेंट कशा पद्धतीने काम करतात. मूवीचा आर्ट डिझाईन खूप तगडा आहे. लाईट डिपार्टमेंटनं खूप छान काम केलंय. इलैयराजा सारखे साऊथचे खूप मोठे म्युझिक डिरेक्टर ह्या मूवीला म्युझिक देत आहेत. अजय गोगावले, आर्या आंबेकर, अभिजित कोसंबी यांच्यासारखे सिंगर या मूवीला भेटलेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहनी, विठ्ठल काळे, प्रवीण डाळिंबकर, सुरेश विश्वकर्मा यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. त्याचबरोबर ध्रुव ठोके हा बाल कलाकार देखील आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मूवीचे रायटर आणि डिरेक्टर संतोष डावकर यांनी काही शॉर्ट फिल्म बनवले होते याआधी. त्या शॉर्ट फिल्म युट्यूबवर देखील आहेत. तुम्ही संतोष डावकर असं सर्च करा युट्यूबवर. काही शॉर्ट फिल्म्स आहेत, अज्ञात, आणखीन काही, त्या तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की काय लेवलचं रायटिंग आणि डिरेक्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यांच्या या मागच्या कामाला नॅशनल अवॉर्ड देखील भेटलाय. कान्स पर्यंत देखील त्यांच्या शॉर्ट फिल्म याआधी पोहोचलेत. इतकी सारी पॉझिटिव्ह कारणं असल्यामुळं मी गोंधळ हा मूवी पाहण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. 14 नोव्हेंबरला मूवी रिलीज होतोय. मूवी पाहून पहिल्याच दिवशी या मूवीचा रिव्ह्यू तुमच्या समोर मी आणणारच आहे. तो त्याच दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. इथपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. आणि कमेंट मध्ये तुम्ही गोंधळ या मूवी बद्दल किती एक्साइटेड आहात, तुम्हाला ट्रेलर पाहून काय वाटलं हे नक्की सांगा. मी इथंच थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटूया. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.